हा विजापूरचा सरदार आहे. विजापूरमध्ये राज्य होतं आदिलशहाचं. हा इलाका हा परिसराला जावळीचं खोरं म्हणतात. जावळी आदिलशाकडे होती. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून इथे किल्ला बांधला तर विजापूरमध्ये आदिलशहा घाबरला की जिथे शिवाजी महाराज एवढ्या कमी वेळामध्ये जावळी जिंकून 2 वर्षामध्ये किल्ला बांधू शकतात, म्हणजे ते विजापूरला येऊन विजापूर कधी जिंकू शकतात. तर विजापूरच्या दरबारामध्ये विडा ठेवण्यात आला की जो कोणी शिवाजी महाराजांना जिवंत किंवा मुर्दा पकडून घेऊन येणार त्याला विजापूरचं अर्धराज्य हे बक्षीस इनाम मिळणार आहे. म्हणजे त्यावेळेस हा जावळी परिसर एवढा महत्वाचा होता की आदिलशहा स्वतःचं अर्धराज्य हे वाट्याने निघालेला. तर आदिलशहाने एवढा मोठं इनाम ठेवलेलं आहे तो कुठलाही सरदार हा विडा उचलण्यासाठी तयार झाला नाही. मग आदिलशहाची आई बडी बेगम खवळली, हातामधल्या बांगड्या काढल्या आणि सगळ्या सरदारांच्या पुढ्यामध्ये फेकल्या. त्या बांगड्या घालून या दरबारामध्ये बसा. ह्या दरबारामध्ये बसलेले मर्द हे मर्द नसून सगळे नामर्द बसलेले. असं बोलल्यानंतर ना कोपऱ्यामध्ये बसलेला एक सरदार उठला आणि म्हटला, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा पकडकर. शिवाजी मेरे ताकत के सामने एक पहाडी चूहा है. असं बोलणारा हा अफजल खान होता. अफजल खानने विडा उचलला, सोबत 60,000 फौज घेतली आणि शिवाजी महाराजांना पकडायला मारायला त्या महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात येतो. अफजल खान महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो सर्वप्रथम तुळजापूरमध्ये. का महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवरती तुळजापूर आहे. अफजल खान तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर मार्गे वाईपर्यंत येतो. जसा अफजल खान या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो त्याला रस्त्यात हिंदूंची मंदिरं देवस्थान सापडली, सगळी उद्ध्वस्त करायला लागला. त्याने विचार केला जर आपण जनतेला त्रास दिला शिवाजी महाराज जावळी सोडणार आणि आपल्याला भेटण्यासाठी मैदानात येतील. पण राजांना माहितीये जर एकदा जावळी सोडली तर मैदानात आपण अफजल खान समोर टिकू शकत नाहीये. कारण की अफजल खानने येताना 60,000 फौज आणलेली आहे आणि राजांकडे 5-6,000 मावळे. म्हणजे जेवढी शिवाजी महाराजांकडे फौज होती त्या 10 पटीने फौज अफजल खान इथे घेऊन आला होता. म्हणजे मैदानामध्ये युद्ध झालं नसतं. मग राजाने जावळी सोडली नाही, अफजल खानला त्या जावळी प्रांतात बोलून घेतलं. अफजल खान वाईपर्यंत आला. अफजल खान वाईमध्ये आल्यानंतर तो वाईमध्येच थांबतो. कारण की अफजल खान ह्या जावळीत येण्यापूर्वी आहे ना वाईमध्ये 12 वर्षाचा सुभेदार राहिला होता. संपूर्ण जावळी परिसर त्याला माहित होता की एवढी मोठी फौज ह्या जावळीमध्ये घेऊन जाणं शक्य नाहीये आणि या ठिकाणी शिवाजी महाराज पण जावळी सोडायला तयार नाहीयेत. या ठिकाणी राजांनी गनिमी काबा खेळला. अफजल खानला दाखवलं, भासवलं की मी आता तुम्हाला घाबरलोय, मी तुम्हाला घाबरले असल्यामुळे मी जावळी परिसरामध्ये थांबलोय. जसं भेटायला तुम्ही आता वाईत आलाय तसंच भेटण्यासाठी जावळीमध्ये या आणि एकदा तुम्ही जावळीत आलात की आम्ही तुम्हाला शरण येतो आणि जेही काही आमच्याकडे किल्ले आहेत सगळे किल्ले आम्ही तुम्हाला देतो. तर अफजल खानने विचार काय केला की आता राजा आपल्याला घाबरलेला आहे, म्हणजे आता राजाच आपल्याला घाबरला म्हणजे आपल्याला मोठ्या फौजेची गरज नाहीये. अफजल खानने 48,000 फौज ही वाईमधून विजापूरला परत पाठवली आणि 12,000 फौज घेऊन त्या जावळी खोऱ्यामध्ये. तुम्ही आता महाबळेश्वरवरून खाली आलात का? हो. तर महाबळेश्वरचा घाट संपल्यानंतर नाही ना रस्त्यामध्ये तुम्हाला एक नदी लागली असेल, त्या नदीचं नाव आहे कोयना नदी. तर त्या कोयनाची काठी अफजल खानने 12,000 फौज ठेवले. म्हणजे ह्या किल्ल्यापासून 7 ते 8 किलोमीटर दूर अफजल खानची मेन फौज थांबलेली आहे. म्हणजे अफजल खानच्या फौजेला किल्ल्याच्या जवळ येऊन दिलं आणि अफजल खानची फौज किल्ल्याच्या खाली थांबवली आणि अफजल खानला भेटण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी बोलवलं. जिथे तुमची गाडी पार्किंग केली आहे ना तिथेच खालती अफजल खान कबर आहे. मी तुम्हाला नंतर वरून दाखवतो अफजल खान कबर भेटीची जागा. तर भेट खालती झाली. शिवाजी महाराज अफजल खान भेटीला जायला किल्ला उतरून खालती गेलेत. अंगात चिलखत, डोक्यावरती जिरोटोप, हातामध्ये वाघनखी घालून शिवाजी महाराज अफजल खान भेटीला गेले. भेटीला जाण्यापूर्वी विश्वासू निवडक 40 मावळे पायऱ्या चालू होतात बघा. तर पायऱ्यांच्या बाजूला तुम्ही गुफा पाहिली असेल, ते दगडी वगैरे ठेवलेले आहेत बघा तिथे, त्या पाठीमागे एक गुफा आहे. त्या गुहेमध्ये शिवाजी महाराजांनी विश्वासू निवडक 40 मावळे लपवले. हे 40 मावळे यासाठी लपवले जर अफजल खान राजांसोबत काही दगाफटका करतो तो अफजल खान रिटर्न तिथून विजापूरला जाणार नाहीये. किल्ला जिंकायला इथं येईल. तर किल्ल्याच्या संरक्षणासाठी खालती सुरुवातीला 40 मावळे लपवले आणि नंतर महाराज भेटीला खाली गेले होते. शिवाजी महाराज अफजल खान भेटीला जायला किल्ला उतरण्यासाठी बरोबर दुपारी 12 वाजता सुरुवात करतात आणि भेट दुपारी 2 वाजता होते. आता शिवाजी महाराजांनी किल्ला उतरण्यासाठी जो टायमिंग निवडलेला आहे हा बरोबर दुपारचा 12चा टायमिंग निवडलेला आहे. शिवाजी महाराज या ठिकाणी 12च्या आधी पण जाऊ शकत होते किंवा 12 नंतर पण गेले असते, पण राजांनी 12 वाजताच किल्ला उतरायला सुरुवात का केलेली आहे. दुपारचा 12चा टायमिंग म्हटलं ना की आपण जास्त बाहेर पडत नाही कारण की 12 वाजता ऊन खूप कडक असतं, पण राजांनी हाच टायमिंग का निवडलेला आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराज किल्ला उतरून खाली जाणार, अफजल खान खाली बसलाय, त्याची माणसं खालती आहेत, त्याने विचार केला शिवाजी महाराज आता भेटायला येणार आहेत. मग सोबत कोण कोण असतील, किती व्यक्ती असतील, कसे येतील, हे जर खालून वरती पाहिलं ना त्यांना काही दिसत नाही कारण की 12 वाजता सूर्य आपल्या डोक्याच्या वरती राहतो.
ज्यावेळेस खालून वरती पाहू ना तर सरळ सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यावरती पडणार आहे. पण त्या सूर्यप्रकाशामध्ये अफजल खान आणि त्याची माणसं खाली काय करतात ते किल्ल्यावरून जाताना सहज पाहू शकतो. यासाठी राजांनी हा टाइम निवडला होता. भेटायचा दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके 1581 गुरुवारी म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 साली शिवाजी महाराज आणि अफजल खानची भेट ही किल्ल्याच्या पायथ्याशी झाली. शिवाजी महाराज अफजल खान भेटीसाठी शामियानामध्ये प्रवेश करतात. अफजल खानची हाईट आहे 7.25 फूट. राजांची हाईट होती 5-5.5 फूट. म्हणजे शिवाजी महाराज हाईटला कमी आहे आणि अफजल खान हाईटला जास्त आहे. अफजल खानचं कुटुंब फॅमिली खूप छोटी लहान फॅमिली होती. इतकी लहान फॅमिली होती की 64 बायकांचा धनी होता आणि 43 मुलांचा बाप होता. छोटं कुटुंब सुखी कुटुंब आहे. ज्यावेळेस अफजल खान विजापूरला येतो ना, विजापूरमध्ये अफजलपूर गाव आहे. त्या गावामध्ये कोण बाहुरी म्हणे विहीर आहे. या विहिरीमध्ये अफजल खान स्वतःच्या 64 बायकांना ढकलून मारतोय आणि नंतर इकडे राजांना पकडायला मारायला येतो. तर अफजल खानच्या बायकांनी अफजल खानला विरोध केलेला. अफजल खानला राग आला. त्या रागाच्या भरात स्वतःच्या 64 बायका त्याने विहिरीत ढकलल्या आणि त्या ठिकाणी निघून आला. कधी जर विजापूरमध्ये गेलात तर अफजलपूर गावात अफजल खानच्या 64 बायकांची कबरे आजही पाहायला मिळतात. असे कपटे अफजल खानला भेटण्यासाठी राजे शामियानात प्रवेश करतात आणि अफजल खान राजांना आलिंगन घालतो की या राजा हमा भेटा. शिवाजी महाराज अफजल खानचं आलिंगन स्वीकारतात आणि अफजल खानला मिठी मारतात. अफजल खान या संधीचा फायदा उचलतो. राजांची मान ही डावे बगलीमध्ये दाबतो आणि पाटणीवरती कटऱ्याचा हमला करतो. राजाने अंगामध्ये चिलकत घातलं होतं. राजे वाचले गेले. अफजल खानने दुसरा हमला केलाय. दुसरा हमला महाराजांच्या डोक्यावरती केला. डोक्यात जिरोटोप असल्यामुळे राजे त्या ठिकाणी वाचले गेले. राजंदागाची जाणीव झाली. मग शिवाजी महाराजांनी हातामध्ये वाघनखे घातले होते. त्या वाघनखाच्या साह्याने अफजल खानचा पोटला बाहेर काढला.